वाड्या कैलास साहेबांचा हा संघ असेल. साबणा 4 षटकांचा असेल आणि 4 षटकांमध्ये बी गटामध्ये साबण्यांचा रूल असेल, जो जास्ती रन करेल त्याला बाय असेल. याची सर्व संघाने दक्षता घ्यायची आणि जो जास्त रन करेल त्याला बाय असेल 5 षटकांमध्ये. बरोबर बी गटातल्या टीमने सर्वांनी लक्षात घ्यायचंय आणि बी गटातली पहिली मॅच रंगते तागाची वाडी. पहिल्या षटक दत्ता पहिलाच चेंडू होतोय. पंच संजय सरांचा स्वेर चेंडूचा नो चेंडूचा इशारा आणि नोने खातं खोलतोय सागाची वाडी संघाचं आणि हिट चेंडू असेल. आणि त्या पंचांकडे अपील करत असताना इथे लेग बाईच मध्ये 4 धावा भेटतात आणि पंच संजय सरांचा येतो इशारा लेग बाईच. चला म्हणजे आपण 15 मिनिटं टायमिंग लावायचं आहे आणि 15 मिनिटामध्ये जर टायमिंग ओव्हर झाला तर आपण एक प्लेअर आतमध्ये घ्यायचा आहे. 20 मिनिटामध्ये आपल्याला 4 षटकं संपवायचे आहेत कारण खूप वेळ होतोय. कारण आजच्या दिवसामध्ये अजूनही 4 मॅच अजून बाकी आहेत. यानंतर स्ट्राईकला खेळतोय मनोहर. लेफ्टच्या दिशेने 12 चेंडू जातोय. कौकोंडाच्या डोक्यावर 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटका. आणि त्या पंत नंतर स्वेत चेंडूचा इशारा येतोय. स्वर्णे धावसंख्या होती 12. आमचे स्कोरर आविष्कार देशमुख चांगल्या प्रकारे सहकार्य करताना वारंवार सहकार्य असते त्यांचं सुद्धा कमिटीतर्फे हार्दिक स्वागत असेल. आणि ते उचाळ मारल्याच्या गटामध्ये इथे झेल होण्याची शक्यता आणि ते ड्रॉप होते त्याच्याने. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत्या. 2 या धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 14. वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती खेळतोय मनोहर हा फलंदाज. मोठी चेंडू उचल मारण्याची भेटत आणि त्या फलंदाज पाठ पदरच्या पारीचा आमचा नवीन फलंदाज जातोय रवी. नवीन फलंदाज जातोय रवी. स्टेटरला कारला फटका येतोय. कचल क्षेत्ररक्षण होतंय तोपर्यंत 2 धावा भेटतायत. दोन्ही धावसंख्येने धावसंख्या थोडे सरकते. धावसंख्या होते 16.
एक षटकार समाप्तीनंतर धावसंख्या होते 16. चला पंच फटाफट घ्यायचंय संजय सर. आपण टायमिंग द्यायचं वेळेला महत्व आहे खूप, कारण आपण डायरेक्ट शृंखला खेळत आहे आणि एक एक मिनिट आपल्याला सुद्धा महत्वाचं आहे. दुसरा षटक घेऊन येते गोलंदाज चेंडू आणि पण त्यांचा नोचा इशारा येतोय. नो प्लस 4 म्हणजे टोटल अशा 5 धावा. आणि हा सुद्धा पंचांचा इशारा. नो चेंडू. चला 2 पेपर टाकलेत गोलंदाज या शृंखलेमधला बाद. मला तर असं वाटतंय कांडोली टीमचं, कारण एक षटकामध्ये धावा झाल्या 26. आणि त्या रडाच्या स्वरूपात फलंदाज बाद होते. चला वरवरची टीम आपण आला असेल तर उपस्थिती दाखवायची. चला फलंदाजीच्या स्टायलिश प्लेअर वसंत होला आपण यायचे मंचावरती. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. या आपण सुद्धा आणि ग्रामस्थ मंडळ पळसदरी ठाकरवाडीमध्ये जे असतील त्यांनी सर्वांना विनंती आहे की आपण स्टेजवर विराजमान व्हायचे. बोलायचा हातभार आहे. मागच्याच आठवड्यामध्ये पळसदरी इथे नाईटची शृंखला झाली. त्या शृंखलेमध्ये जुमापट्टी टीमने प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. आणि ते डॉट चेंडू कोणचा मारण्याचा बदल इथे कॅच ड्रॉप. फलंदाज बाद. बाद 26 म्हणजे पहिल्या षटकामध्ये 10 धावा तुम्हाला बोनसच्या स्वरूपात भेटल्या होत्या. चला यायचं प्रकाश पवार सर आपण थोडस समालोचन करण्यासाठी, कारण आमच्याकडे थोड्याशा चुका होऊ शकतात. कारण
या शृंखलेमध्ये आपल्याला चुका न करणं गरजेचं आहे, कारण इथून लाईव्ह चेक करण्यासाठी खूप प्रेक्षक असतात आणि कॉमेंट्री आपल्याला थोडीशी चुकली तरी कमेंट करणारे असतात. दोन या धावसंख्येने संघाची धावसंख्या होती 28. अजूनही दुसऱ्या षटकातला चेंडू काय बोलतो झेंडू? काय बोलतो? तुला पण कॉल केलता कधी? चला महेंद्र काय आला? काय त्यांचं सुद्धा अपघात झालंय. बोल बॉल चेक. त्यांचं सुद्धा कबड्डीचं हार्दिक स्वागत असेल. ठीक आहे बोलत ती. काय नाही बॉल बोलत होती. त्याची बॉल लागली नंतर. मी बोलूच नाही काही जास्त. ते काय बोलायचे मी? आणि त्या दोन धावासदरीच्या पूर्ण होत्या. दोन्ही धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 30. म्हणजे कुठेतरी कमबॅक षटक टाकलेलं आहे सूरजने. म्हणजे एक षटकामध्ये 26 धावा होत्या आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या. 2 फलंदाज बाद केलेले, फक्त 4 धावा. कुठेतरी टेन्शन आला असेल बसतो, कारण अजून 2 षटक बाकी आहेत. म्हणजे 2 षटकामध्ये अजून एक 30 ते 35 धावा करणं गरजेचं आहे, कारण या ग्राउंडची स्थिती अशी आहे की जास्तीत जास्त धावा चेस होऊ शकतात. आणि या शृंखलेचा नियमच आहे, जो जास्ती धावा करेल पहिल्या राऊंड मध्ये त्याला बाय असेल. म्हणजे कुठेतरी या दोन्ही टीमला चान्सेस आहे, कारण 30 धावा झालेल्या आहेत. उद्या काय नाही, उद्या साखरपुडा झालो काय नाही ना, सगळे याच्या आणि नंतरच्या 2 चिठ्ठ्या राहतील, त्याच्यामध्ये सुद्धा जास्त जाऊ नको उद्या. तुला सांगतो का जातो तू बॉलचा बोलत मी बाग बॉलचा करतो मी होतो बोलतो कोणाला.
हॅलो 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 काय लावू माईक काढ हॅलो 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 महाराष्ट्राचे आरोग्य दैवत राजकीय छत्रपती यांचे विनोदी सुखी अभिवादन करून आलेल्या तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांच्या खेळाडूंचं वर्णिक चषक 2023 पर्व पहिल्या या नाईट रग्बी शृंखलेमध्ये सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो. जाऊया मॅचच्या गतीने खऱ्या अर्थानं सामना रंगला. सागाची वाढ पेक्षा कांड्रोली आपल्या चेंडू खेळला जातो. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव इतकी मात्र कम्प्लीट झाली आणि एकी अंकाने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 4 अंक. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसरतो. डॉट बॉलची इथून झाले सांगता. डॉट बॉलची समाप्ती झाली. स्कोर कार्ड स्थिरावले अगदीच 5 अंकावरती. खूप चांगली फील्ड सजवलं. 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं वाडीश लॉंगॉप आणि वाडीश लॉंगॉन सजवलं. सागाची वाडी टीमनं अगदीच विकेट किपर फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप आणि पॉइंट शिलिमडाप आणि इथे आपण पाहतो शिलिमडाप आणि निश्चितच लॉंगॉपमध्ये चांगली फील्ड केली जाते. अगदी चेंडूला उचल फेक केली जाईल तोपर्यंत तू मे पुन्हा एकदा तिसरी धावेचा प्रयत्न डोळा देखत या ठिकाणी अगदी त्या ठिकाणी 3 धावा कंप्लीट चेक करायचे का अगदीच
3 धावा कंप्लीट अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय नॉट आउट. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात आणि 3 अंकाने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 अंकावरती. अतिशय चांगले सहगुणलेखक या ठिकाणी आमच्या सामन्यात जोडले गेले, त्यांचं देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि कौतुक. अतिशय चांगली स्पर्धा. इथे गोलंदाज तयार मनोहर सांघिक कोटीतील पहिले तर वैयक्तिक स्वतः पहिले षटक घातलं असताना पिवंत पहिले षटक या ठिकाणी फेकत असताना आपण पाहू शकाल. अकरा द लायन घुटना टेक अगदीच या ठिकाणी जबरदस्त क्लास आपल्या बॅटचा दाखवत असताना फलंदाज आपण पाहतोय दत्तच्या बॅटमधनं या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय हा षटकार टोकला आणि षटकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 14 अंकावरती. तर षटक क्रमांक या ठिकाणी 1 संपला. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ते मात्र 14 अंकावरती. तर जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग नको, लगेच मॅचला आपण सुरुवात करायची आहे. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटक या ठिकाणी आपण संपवायचे आहेत. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणार आहे. हातमोली संघनायक आणि शिंदेवाडी संघनायक आपण टॉससाठी यायचं. चला हातमोली संघनायक आणि शिंदेवाडी संघनायक आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण या ठिकाणी टॉससाठी या. कोणताही वेळ आपण या ठिकाणी वाया घालवतो नाही, लगेच आपण टॉससाठी या. हातमोली संघनायक आणि शिंदेवाडी संघनायक लगेच आपण टॉससाठी यायचं. अगदीच या ठिकाणी आपण पाहतो 14 धावा स्कोर कार्डवरती 47 धाव्यांचा पाठलाग करायचा असताना अद्याप गरज असणार 18 बॉलमध्ये बनवायचे ते 33 धावा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. तर अगदीच हातमोली संघनायक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. विनंती करेन शिंदेवाडी संघनायक दोन्ही टीमचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विनंती करेन आमचे सन्मान्य आयोजक नंदू पवार यांना की आपण टॉस करायचा आवश्यक असतं, नाणेफेकचा कॉल करायचा. आणि इथे आपण पाहतोय चला टॉस करतो दोन्ही संघनायक या ठिकाणी आलेत, हातमोली संघनायक आणि शिंदेवाडी संघनायक. तर चला पण जास्त वेळ देऊ नका, मॅचला सुरुवात करायची, गेम ऑन करायची. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय सांघिक कोटीतील दुसरा दोन्ही एंड मात्र या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय गोलंदाज यावेळेस तयार. दुसरे षटक प्रगतीपथावरती रवी जोरदार अपील आणि इथे मात्र पंचांनी या ठिकाणी पाचित पकडला आणि इथे फलंदाज मात्र झालाय बाद, कारण तिन्ही स्टंपच्या मधोमध या ठिकाणी हा खेळाडू होता निश्चित या ठिकाणी पाचित पकडलाय. आणि इथे आपण पाहतोय दुसरा झटका या ठिकाणी बसेल टीम अगदीच कांडोली संघाला. 47 धाव्यांचा पाठलाग करायचा असताना फिल्डिंग शिंदेवाडी टीमने प्रथमतः टॉस जिंकलाय, फीड करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी. तर चला दोन्ही संघनायक लगेच टॉस झाल्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू देखील जमा करायचे. शिंदेवाडी संघनायक अगदीच हातमोली टीमची इंटरव्ह्यू जमा झाले, परंतु विनंती करेन की शिंदेवाडी टीम आपली इंटरव्ह्यू या ठिकाणी जमा करा. धाव फलकावरती धावसंख्या एकत्रित जोडल्या जात आहेत त्या 14 धावा. पहिल्याच चेंडूवरती जर विचार केला दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेटची सफलता या ठिकाणी मिळवली गोलंदाज रवीनं. एक तेज तरार गोलंदाज, खूप चांगली टीमची बांधणी केली. अगदीच कर्ज टेनिस क्रिकेटची संकल्पना ज्यांच्या माध्यमातून राबवली गेली त्या सन्मान श्री कैलास खडके साहेब यांची टीम आणि अगदीच मैदानच्या आतमध्ये एक चांगला खेळ दाखवत असताना सागाचीवाडी टीम आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये. इथे चेंडूला उचलणार फेकणार आणि इथून जर का आपण पाहिलं तर अति घाई संकटात काही गरज नव्हती, स्वतःहून आत्महत्या करतोय आणि विकेटचं पतन. बॅक टू द डग आउट. अजून एक धक्का बसेल टीम कांडोलीला. दुसरी धाव घेण्याचा मोह काही आवरू शकला नाही आणि इथे स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत जर का आपण पाहिलं ना तर 15 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या मात्र 15 धावा. चला चला न्यू बॅटर लगेच जा मैदानच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणार आहे हातमोली बनाम शिंदेवाडी असा सामना या ठिकाणी रंगणार आहे. दोन्ही टीम लगेच तयारीत राहा. अगदीच या ठिकाणी आपण पाहतो न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये करण 5 क्रमांकावरती मात्र मैदानच्या दिशेने जात असताना आपण पाहतो लेफ्ट हँड बॅटर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राईक हँडला तर नो स्ट्राईक हँडला फलंदाज दत्ता अगदीच सलामीला गेला अद्याप मैदानच्या आतमध्ये.
इथे चांगला फटका ब्लॉक मध्ये हा चेंडू होता, चेंडूला मात्र चांगला फटका केला आणि चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार. आणि चौकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या अगदीच या ठिकाणी जाऊन पोहोचेल 19 अंकावरती. 19 लॉस्ट ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड. सातत्याने चांगलं क्रिकेट खेळणाऱ्या दोन्ही टीम आपण पाहतोय. एक आपल्या नावाचा दबदबा कांटोरी टीमचा नेहमीच राहिला क्रीडांगणावरती, परंतु आजच्या या नाईट रजनी शृंखलेमध्ये अगदीच वर्णाई चषक 2024 पर्व पहिलं एक दिमागदार सोहळा, एक दिमागदार आयोजन, अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आणि निश्चितच चांगला खेळ दाखवत असताना टीम कांडरोली मैदानच्या आतमध्ये आजच्या गटामध्ये एकंदरीत 2 टीम आहेत कांडरोली, एक दत्ताची तर दुसरी अर्जुनची. इथे गोलंदाज तयार, पुन्हा एकदा लॉ फुटा चेंडू, मोठा फटका फसलाय की काय, परंतु चेंडू जाईल पुन्हा एकदा वन बाउन्स, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर येतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार चौकार. आलेल्या तमाम मान्यवरांचं, खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करतोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत आणि आपला बहु वेळ आपण आमच्या स्पर्धेला त्याबद्दल संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. निश्चितच या ठिकाणी स्कोर कार्डवरती धावसंख्या 23 धावा. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती जर आपण विचार केला निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं ना तर बॅक टू बॅक 2 चौकार आल्याने एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या 23-47चा पाठलाग करायचा असताना थोडंसं महागडी गोलंदाजी या ठिकाणी अगदीच या ठिकाणी जर विचार केला तर स्कोर कार्डवरती धावसंख्या 23, अद्याप 24 धावसंख्येची गरज. 1.4 चमचा एकंदरीत खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या 23 आणि निश्चितच वरोशी टीम जर का या ठिकाणी आली असेल तर आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवायची. अंकुश निरगुडा अगदी जर आपण या ठिकाणी आला असेल तर आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवायची. वरोशी टीम अंकुश निरगुडा, अगदीच रमेश पारदे यांची टीम, अगदीच जर आपण या ठिकाणी आला असेल तर आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवायची. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगली गोलंदाजी आपण पाहिली, कमबॅक केलंय पुन्हा एकदा. एक दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र इथून फलंदाला परतावं लागेल आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या 24 अंकावरती येऊन पोहोचल्यात. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. अपील जोरदार झाले, चेंडू सरळ मिड स्टंपवरतून विकेट किपरच्या हातामध्ये येऊन उसळतोय. षटक क्रमांक 2 संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या 24 अंकावरती. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये बनवायचे ते मात्र 23 धावा कंपल्सरी चेसिंग. तर चला निश्चितच विनंती करेन आपण लगेच मॅचला सुरुवात करायची. जास्त वेळ घेऊ नका, मॅचला सुरुवात करायची आहे. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग असणार लढत या ठिकाणी आपण पाहतोय. सांघिक तिसरा अगदी आपले चौकार षटकार गेले की आपल्या 2 वाजवायचे आहेत डीजे मास्टर, कारण हे थोडेसे 2 वाजल्या पाहिजेत. हा सामना संपला की थोडं चेंजिंग करा. अगदी त्या ठिकाणी येणारे 12 बॉल आणि 23 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग असणारी लढत. चला मॅचला सुरुवात करा. सांघिक कोटीतील तिसरा तर वैयक्तिक स्वतःच्या पहिल्या षटक या ठिकाणी हाताला असताना गोलंदाज सचिन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची एज आणि चेंडू सरळ क्षेत्राच्या हातामध्ये सेकंड स्लिपमध्ये खूप चांगली फीड आणि इथे अजून एक धक्का बसेल टीम कांडोली संघाला 24 अंकावरती. बॅक टू द डग आउट.
एका पाठोपाठ एक असे धक्के बसत असताना टीम कांडोली संघाला आत्तापर्यंत जर का आपण विकेट जर पाहिल्या कांडोली टीमच्या तर 5 विकेट आतापर्यंत गमावल्यात. परंतु सलामीसाठी गेलेला फलंदाज जोपर्यंत मैदानच्या आतमध्ये न दत्ता तोपर्यंत मात्र या सामन्यामध्ये नक्कीच कमबॅक करू शकते टीम कांडोली. स्कोर कार्ड स्थिरावलाय, सुस्तावलाय, मंदावलाय अगदी 24 अंकावरती. नशिबी आपल्या समोर हारायला तयार आहे मित्रांनो, परंतु आपली मानसिकता जिंकण्याची असेल हवी. जर आपली मानसिकता जर जिंकण्याची असेल तर नक्कीच ही मॅच आपण सहजरित्या जिंकू शकता. पण तशी फलंदाजी होणं खूप अपेक्षित असणाऱ्या टीम कांडोलीसाठी. सांघिक तिसरे षटक हाताला असताना पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली गोलंदाज सचिनना आणि तदनंतर सांघिक वरतील तिसरे षटक हाताळत असताना सचिन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मोठा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा धक्का बसेल. काय जबरदस्त गोलंदाजी, लेंथ लाईन सुरेख या ठिकाणी केली जाते. योगेश टी शर्ट वरती नाव सचिन आहे, क्षमा असावी. अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय सचिन हा गोलंदाज आहे, योगेश हा गोलंदाज आहे आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहू शकाल बॅक टू बॅक 2 विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल. निश्चितच गोलंदाज आपण पाहतो योगेशला आणि स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय अगदी 6 बाद 24 अशी दयनीय अवस्था सध्याच्या घडीला आपण पाहतोय. ज्याने पहिल्या बॉल पासून संघर्ष केलाय तो फलंदाज मात्र आपण पाहतोय शेवटच्या बॉल पर्यंत टिकून मैदानच्या आतमध्ये सलामीसाठी गेला होता दत्ता. तो दत्ता फलंदाज मात्र अद्याप मैदानच्या आतमध्ये. पण तो पाहूया क्रिकेट हा अनिश्चित गोष्टीने भरलेला खेळ आहे मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही ना तोपर्यंत विजय कुणाच्या बाजूने झुकेल हे सांगणे मात्र कठीण आहे. इथे मात्र जबरदस्त फटका, चेंडू जाईल बॅकवर्ड स्ट्रोलेकच्या डोक्यावरून, चेंडू जाईल 4 धावांसाठी. लॉक स्टॉप क्षेत्रापलीकडे येतोय 4 धावांसाठी, उशिरा का होईना परंतु येतो एक दमदार चौकार आणि चौकारच्या मदतीने मिळतील रन्स 4 आणि 4 अंकाने टीमची टोटल धावून पोहोचेल 28 अंकावरती. 47 धावांचा पाठलाग करायचा असणार तिसऱ्या षटकातील लगातार 2 चेंडूवरती 2 सफलता प्राप्त केल्या आपल्या टीमसाठी योगेशनं. पण त्यानंतर चेंडू लेग स्टंपवरती आला होता आणि लेग स्टंपच्या चेंडूला थोडंसं हुक केला आणि चेंडूला खेळला बॅकवर्ड स्कोरला गेला. मिळतील 4 रन्स आणि 4 अंकाने टीमची टोटल धावसंख्या 28 अंकावरती. तर निश्चितच गोलंदाज पुन्हा एकदा योगेश बॉलिंग ट्रॅकवरती 10-12 पावलांतर पंच आमचे ऑफिशियल पंच पाहू शकाल संजय वाघमारे सर आणि लेग पंच देखील संजय, या दोन्ही पंचांचं देखील आपण करूया या वर्णचषक 2024 च्या माध्यमातून सरचे स्वागत. इथे वाईट बॉल पंचांना मात्र या ठिकाणी वाईट बॉल घोषित केला आणि वाईट बॉलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 29 अंकावरती. 29 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आलेल्या सर्वच टीमचं या वर्णा चषक नाईट रजनी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. निश्चितच या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये सर्व टीम उपस्थित राहायचे. वरवशे टीम अगदीच आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवायची आहे. उगाच आयोजकांना वेगळा निर्णय घेण्यास भाग पाडू नका, कारण नाईट रजनी शृंखला आपण खेळताय. निश्चित वेळेत या आणि निश्चितच या ठिकाणी आयोजकांना सहकार्य करायचं आहे प्लीज, कारण सर्व टीमचे कॉन्टॅक्ट झाले, सर्व टीम या ठिकाणी उपस्थित, फक्त वरवशे टीम अद्याप या ठिकाणी उपस्थित झालेली नाही आहे. हॅलो अतिशय चांगला फटका या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा शिंगल मिळेल, शिंगलला डबलमध्ये तब्दील करणं खूप गरजेचं होतं. परंतु इथून मिळेल फक्त 1 धाव आणि 1 अंकाने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 अंकावरती. 47चा पाठलाग करायचा तर 47चा पाठलाग करायचा असताना धावा आतापर्यंत जमा केल्यात त्या मात्र 30. शेवटचा बॉल योगेशच्या माध्यमातून हाताला जाणार. तर शेवटचा बॉल खेळण्यासाठी सलामीसाठी गेला फलंदाज दत्ता, एक लेफ्ट हँड बॅटर, एक हार्ड हिटर फलंदाज, एक जबरदस्त फलंदाज खूप का या कंट्रोलशी टीमचा काय जबरदस्त बॅटिंग या फलंदाजाकडे. परंतु निश्चित त्याला टिकून राहणं खूप गरजेचं. सामना खूप रोमांचक स्थितीमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय, कारण चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 7 आणि 7 मध्ये बनवायचे आहेत तर 17चं समीकरण. 7 चेंडू 17 धावा, 17 धावा 7 चेंडू असं समीकरण मैदानच्या आतमध्ये. इथे मात्र हलक्यातने चेंडूला खेळलाय, चेंडू जाईल फाईन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अगदीच या ठिकाणी मिड विकेटला चांगला. इथे मात्र खराब फिल्डिंग, जिथे फक्त शिंगल होती तिथे मात्र रन्स कंप्लीट केल्या जात आहेत. त्या मात्र 2 रन इज कंप्लीट. या 2 अंकाने टीमची टोटल धावसंख्या 32 अंकावरती. दत्ताच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतील आणि एकंदरीत पंचांचा षटक क्रमांक 3 संपल्याचा इशारा आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या 32 अंकावरती.
सातत्याने चांगले क्रिकेट मात्र दत्ताकडनं नेहमी केलं जातं, पण शेवटच्या चेंडूला कुठेतरी सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं खूप गरजेचं होतं. कारण या फलंदाजावर का स्ट्राईक मिळाली तर तो मात्र या ठिकाणी गेम चेंज करू शकतो. कारण एक गेम चेंजर खेळाडू म्हणून या टीममध्ये तिची ओळख आहे. तो दत्ता मात्र कुठेतरी नो स्ट्राईक वरती राहतोय. येणार 6 बॉल आणि बनवायचे आहेत मात्र 15. 6-15चं समीकरण या ठिकाणी असणार आहे. काय जबरदस्त मॅच आहे. प्रथमतः या ठिकाणी बॅटिंग केली, 46 धावा उभारला सागाची वाडी टीम आणि 47चं लक्ष ठेवलं होतं तर अगदीच कांड्रोलीची टीम समोर, आणि त्या कांड्रोली टीमला 47 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 3 षटकामागे 32 धावा उभारल्या आणि येणारे 6 बॉल आता बनवायचे ते मात्र 15 धावा. कंपल्सरी चेसिंग, अगदीच ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. टी शर्ट ट्रॅक शूज कंपल्सरी असणं गरजेचं नसल्यास पॅनेटीला सामोरं जावं लागेल. अगदीच हा स्पर्धा नियम आणि सामने कंपल्सरी चेसिंग असतील. आणि इथे अगदी जर का आपण पाहिलं ना तर शेवटचे षटक प्रगतीपथावरती आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हेमंत षटक क्रमांक 4 घेऊन येतो आपल्या टीमसाठी. आपल्या खांद्यावरती आपल्या टीमची जबाबदारी घेतली ते गोलंदाज हेमंतनं सागतवाडी टीमसाठी. बॉलिंग ट्रॅकवरती तयार. पहिलाच बॉल. फलंदाज इथे मात्र चेंडू सरळ पंचांनी हा वाईड बॉल घोषित केला, कारण लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेरून आला चेंडू. इथे मात्र पंच दंडित करतायत गोलंदाज हेमंतला आणि वाईड बॉलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या अगदी जाऊन पोहोचेल 33 अंकावरती. समीकरण होतं 6-15चं. तर मित्रांनो आता येऊन टेपला 6 बॉल आणि 14 धावींची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडू महत्वाचा असणार आहे इथून सागाचीवाडी टीमसाठी देखील आणि इथून प्रत्येक चेंडू महत्वाचा असणार आहे तो कांड्रोली टीमसाठी देखील, कारण दोन्ही टीम या ठिकाणी जिंकण्यासाठी चालत. तर तो जिंकेल तोच जो खऱ्या अर्थाने मैदानच्या आतमध्ये जास्त मेहनत घेईल. इथे मात्र पुन्हा एकदा आणि इथे पंचाने बोट उंचावलं, अगदीच पायचीत पकडलं जातोय. अगदीच्या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर मोठा धक्का अजून बसेल टीम कांड्रोलला. आता मात्र या ठिकाणी ट्विस्ट ट्विस्ट या ठिकाणी आपण पाहतोय. विकेट्स मिळाले, विकेट क्रमांक या ठिकाणी गमावले 7वा. 7 गडी या ठिकाणी बाद झालेत आणि 7 बाद स्कोर कार्ड वरती धावसंख्या 33 धावा. समीकरण आता येऊन टेपले पुन्हा एकदा 5 चेंडू आणि इथे मात्र आता बनवायचे आहेत 14 धावींची गरज. 14 धावींची 5 चेंडू आणि 14 धावींची या ठिकाणी गरज असणार आहे. तर अगदीच्या स्पर्धेसाठी मात्र शुभेच्छा आल्यात स्वप्नील देशमुख, तसेच शेखर देशमुख, नितीन पवार यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मात्र शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील या ठिकाणी आपण मनापासून धन्यवाद देऊयात आणि निश्चितच या ठिकाणी त्यांचं देखील आपण या ठिकाणी आभार मानूयात. आणि इथे मात्र पुन्हा एकदा वाईड बॉल, लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर जाणार चेंडू, पुन्हा एकदा वाईड बॉल. शेवटचे षटक प्रगती पथावरती आणि शेवटच्या षटकामध्ये जर का आपण पाहिलं ना तर इथे मात्र पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर पुन्हा एकदा विकेट झाले, त्याच्यानंतर पुन्हा एकदा वाईट झालाय आणि एकंदरीत 34 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 13 धावींची गरज. म्हणजे चेंडू अद्याप शिल्लक आहे ते 5 आणि 5 मध्ये बनवायचे ते 13. शेवटचा गोलंदाज नेहमी कमजोर असतो आणि ती कमजोरी कुठेतरी या ठिकाणी त्याचा फायदा उचलायचा तो कांड्रोली टीमला. गोलंदाज तयार. इथे आक्रमक लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडूला उचल फेक करणार, फक्त सिंगल येईल. दुसरी धाव होऊ शकली असती परंतु एका धावेवरती का रोखलं, कारण त्याला स्वतःला स्ट्राईक हवी आणि दत्ता सलामीसाठी गेलेला फलंदाज. आता 4 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो आणि 4 चेंडू मागे बनवायचे आहेत तर 12 म्हणजे प्रति चेंडू मागे 3 धावींची सरासरी आणि अगदीच्या ठिकाणी 4 बॉल शिल्लक आणि 12 धावींची गरज. कोण कोणाचे वाजवणार 12 हे पाहायला मिळेल येणाऱ्या 4 बॉल मध्ये. अतिशय चांगला रोमांचक सामना, एक टफ फाईट मॅच, टफ फाईट लढत. 7 विकेट जरूर गमावलात परंतु सलामीवर फलंदाज अद्याप मैदानच्या आतमध्ये तयार येते ऑन स्ट्राईक एंडला. गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत. 3.2 चेंडू इथे खेळ संपुष्ट झालाय. शेवटचे 4 बॉल इथूनही शिल्लक आहेत. गोलंदाज तयार हेमंत. इथे मात्र अगदी डोळे झाप फटका या ठिकाणी आपण पाहतोय. कुठेतरी हा चेंडू टायमिंग होऊ शकला नाही, अगोदर बॅट फिरून घेतली जाते, ऑफस्टमला चेंडू ठेवला, गोलंदाज हुशार निघाला खऱ्या अर्थानं. ऑफस्टमला या ठिकाणी चेंडू ठेवला आणि यशस्वी ठरला तो गोलंदाज हेमंत. त्यानंतर पुन्हा तयार. इथे चांगला फटका, खोला टप्प्यात चेंडू, चेंडू जाईल वाईड स्लोंग ऑफ रिजन मध्ये, सिंगल फ्लाईट डबलचा प्रयत्न, रनआउटची संधी, धोक्याची घंटा ओव्हर थ्रो परंतु इथून रन्स मिळतील मात्र 2. 2 रन इज कम्प्लीट.
दोन्ही अंकाने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 37 अंकावरती. आता चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि 2 मध्ये बनवायचे त्या 10. कंपल्सरी चेसिंग म्हणजे एक षटकार आणि एक चौकार या ठिकाणी ठोकावत लागेल. एक षटकाराची आणि एका चौकाराची या ठिकाणी आतुरबाजी होणार का मैदानच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका अगदी त्या ठिकाणी परंतु फटका बसला आणि इथे काय घडलं मैदानच्या आतमध्ये. खराब फिल्डिंग अगदी कॅच होता परंतु तिथे मात्र ओव्हरथ्रो झाला. 2 इथे धावा कंप्लीट झाल्यात. या दोन्ही अंकानं खूप चांगला चेंडू होता मिस केला. खरं तर टायमिंग जुला नाही प्रॉपर टायमिंग झाला असता चेंडू वाईड स्लॉंगअपच्या डोक्यावर नक्कीच गेला असता परंतु इथे मात्र 2 रन्स मिळतील आणि दोन्ही अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 39 अंकावरती. अगदीच आता येणारे 1 बॉल आणि 8 धाव्यांची गरज. जर का गोलंदाजाने चुकी केली एखादा वाईड बॉल आणि त्याच्यावरती जर का एक्स्ट्रा धाव आली तर या मॅच मध्ये टिकून राहील टीम कांडोली आणि त्या इथे मात्र सामना गमावा लागेल. परंतु पाहूया क्रिकेट हा सातत्याने रंग बदलणारा खेळ. हा क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेटचा खेळ. अगदीच सातत्याने रंग बदलणारा खेळ. अगदीच हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. इथे मात्र हलक्यातने खेळलाय 1 बॉल आणि 8 धाव्यांची गरज असताना सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय टीम सागाची वाडी संघानं. विश ऑल द बेस्ट. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय विजय टीमचे हार्दिक अभिनंदन. सेकंड करायचं अगदीच सेकंड केल्यानंतरच ग्राउंड आपण या ठिकाणी सोडायचं.